सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 1009. ऐसे का झाले ते मजही ना कळे, कीर्तनाचे रडे पळे जगी. ऐसे का झाले ते मजही ना कळे, कीर्तनाचे रडे पळे जगी. कैसे तुम्ही देवा वाटत असे बरे, संताची उत्तरे लाजविली. कैसे तुम्ही देवा वाटत असे बरे, संतांची उत्तरे लाजविली. भाविका कंटक करिता ती पीडा, हातवर कडा अनुभव. भाविका कंटक करिता ती पीडा, हातवर कडा अनुभव. तुका म्हणे नाम निर्वाणीचा बाण, याचा अभिमान नाही तुम्हा. तुका म्हणे नाम निर्वाणीचा बाण, याचा अभिमान नाही तुम्हा. अर्थ: महाराज कीर्तनाविषयी देवाजवळ तक्रार करतात. अहो देवा, हा कोण जाणे? या जगात लोक कीर्तनाची थट्टा मस्करी करतात. असे का झाले असेल बरे? पूर्वी संतांनी सांगितले की देवाला कीर्तन आवडते, त्याला भक्त आवडतात. पण तुम्ही त्यांचे वचन खोटे ठरविले हे तुम्हाला बरे कसे वाटते? भाविक लोकांना दुर्जन लोक पीडा देतात, हा प्रत्यक्ष अनुभव आम्हाला आला आहे. तुमचे नाव हे निर्वाणीच्या राखीव बाणाप्रमाणे आहे, पण या गोष्टीचा अभिमान तुम्हाला नाही असे दिसते आणि त्याचे मला आश्चर्य वाटते. तुम्ही आपल्या नामाचा अभिमान धरून कीर्तनाच्या निंदकांना आणि भक्तांना पीडा देणाऱ्यांना शिक्षा केली पाहिजे. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 1010. तुम्ही बैसले ती निर्गुणाचे खोळे, आम्हाशी का डोळे कान दिले. तुम्ही बैसले ती निर्गुणाचे खोळे, आम्हाशी का डोळे कान दिले. नायक वे तो जे अपकीर्ती देवा, अविरिली सेवा न घडवे. नायक वे तुम्ही अपकीर्ती देवा, अविरिली सेवा न देखवे. आपले पोटे तो राखीला भाव, आम्हाशी का भाव अल्प दिला. आपले पोटे तो राखीला भाव, आम्हाशी का भाव अल्प दिला. तुका म्हणे दुःखी असे कळे ध्या, आपुलिया धंदा मन निघे. तुका म्हणे दुःखी असे हे कळो द्या, आपुलिया धंदा मन निघे. तुम्ही बैसले ती निर्गुणाची खोळे, आम्हाशी का डोळे कान दिले. अर्थ: देवाच्या निर्गुण स्वरूपाबद्दल नाराजी व्यक्त करून महाराज या अभंगात म्हणतात, देवा तुम्ही निर्गुणाची खोळ घेऊन बसला आहात आणि आम्हाला डोळे, कान इत्यादी इंद्रिये का दिलीत? देवा, दुष्टांनी तुमची अपकीर्ती करावी आणि तुमच्या सेवेबद्दल निंदावचने बोलावीत हे मला पाहवत नाही व ऐकवत नाही. तुम्ही दुष्टांचे अपराध पोटात घालण्याविषयी पुष्कळ मुभा ठेवली आहे आणि आम्हाला मात्र थोडा संकुचित वाव ठेवला आहे. देवा, तुम्ही निर्गुण होण्याचा विचार केला आहे, त्यामुळे मी दुःखी झालो आहे. आता तुमच्या पुढील जगाच्या उद्धाराचे काम करण्यास माझे मन घेत नाही.
भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.